sarees from my collection. So stay tuned. But त्याच्या आधी आपल्याला करावं लागणार आहे मेकअप. So let's start it. तर आपण पहिले सुरुवात करूया हे मॉइश्चरायझर वरनं. तर हे मॉइश्चरायझर आहे डॉट आणि किंकीचं. माझे हेअर्स इग्नोर करा बिकॉज मी कर्लसाठी ठेवले ते थोडा वेळ. ओके, तर आता आपलं मॉइश्चरायझर लावून झालंय. आता आपण लावूया सनस्क्रीन. सनस्क्रीन माझी मिनिमलाइजची आहे. तो आपण इतकं सारं फाउंडेशन हे ते आपण खोपतो, तर त्याच्या आधी हे खूप इम्पॉर्टंट आहे. हायड्रेशन देतो हे आपल्याला गरमीमधनं. हे आहे ॲक्वालॉजीचं. 5-10 सेकंडसाठी आपल्याला रेस्ट घ्यायचा आहे. आपल्याला लावायचं आहे फाउंडेशन. तर हे फाउंडेशन आहे शुगरचं. गाईज मी कन्सिलर वगैरे काही अप्लाय नाही केलं कारण की आपलं आधीच ठरलं आहे कमीत कमी प्रोडक्टमध्ये बेस्ट करायचं आहे. कारण मी कॉम्पॅक्ट चूज केला आहे. हे कॉम्पॅक्ट मेबेलिनचं आहे. जिथे मला घाम येण्याची पॉसिबिलिटी आहे तिथे मी अप्लाय करते. त्याच्यानंतर मी अप्लाय करणार आहे 3-4 शेडच्या लिपस्टिक्स. मेबेलिनची. त्याच्यानंतर ही लावते आहे मी लॅक्मीची लिपस्टिक. थोडासा ब्राउनिश कलर आहे. सो हीच लिपस्टिक आपण पुन्हा ब्लश म्हणून यूज करूयात. ओके, तर त्याच्यानंतर हे मार्सचं हायलायटर आहे. सो आपण हायलायटर अप्लाय करूया. थोडं मी जास्तच करणार आहे कारण की आपण साडी वेअर करणार आहे, तर थोडा हेवीच लुक वाटला पाहिजे. सुरुवातीला आपण कोम करून घेऊया आयब्रोजला. सो मी हा लावते आहे. सो मी आता आयलायनर लावून आली आहे. थोडंसं जाड लागलं त्याच्यामुळे मी ते थोडेसे पॉईंट्स काढले आहे. सो आता आपण लावणार आहोत मस्कारा. तर हा मार्सचा आहे. तर गाईज माझ्याकडे हे 4 ऑप्शन्स आहे. फर्स्ट आहे हा पार्टीवेअर आहे. हा मोरपिशी रंगाचा एकदम स्टायलिश एलिगंट आणि एकदम महाराष्ट्रीयन टच देणारी ही मोरपिशी साडी आहे. त्याच्यानंतर ही आबोली रंगामध्ये एकदम प्रॉपर महाराष्ट्रीयन असा लुक देते. त्याच्यानंतर